जेवताना तोंडाची चव वाढवणारा मस्त असा झणझणीत पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचं लोणचं। हे लोणचं करायला जेवढं सोपं आहे ना, चवीला तेवढंच भन्नाट लागतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धा किलो मिरच्या वापरून लोणचं कसं करायचं हे बघणार आहोत। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कमी तिखट अशा या अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या देठासहित आधी धुवून घेतल्या, त्यानंतर एका कपड्याने कोरड्या करून घेतल्या आणि फॅन खाली देखील अर्धा तासासाठी सुकवून घेतलेल्या आहेत। आता या मिरच्यांचं लोणचं बनवण्यासाठीचा जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी हे सर्व जिन्नस घेतलेत आणि हे सर्व जिन्नस आपला जो रोजच्या वापरातला चमचा असतो त्याने मोजून घेतलेले आहेत। तर इथे घेतले 4 चमचे कच्ची बडीशेप, 4 चमचे मोहरीची डाळ, 4 चमचे मीठ, 4 चमचे मोहरी, ही आपली रोज फोडणीसाठी जी मोहरी वापरतो तीच आहे, 1 चमचा जिरे, पाव चमचा मेथी दाणे आणि जो मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा हिंग घेतलेला आहे। आता ह्या ज्या त्याचबरोबर इथे घेतलेला आहे 1 चमचा सायट्रिक ॲसिड। तर इथे मला चांगली लिंब मिळाली नाही, त्यामुळे मी इथे लिंबाच्या रसाऐवजी सायट्रिक ॲसिडचा वापर करणार आहे। तर हे सायट्रिक ॲसिड कसं वापरायचं हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तुम्हाला जर लिंबाचा रस वापरायचा असेल तर तो ह्याच चमच्याने 4 चमचे एवढा वापरायचा आहे आणि जर लिंबाचा रस नसेल वापरायचा, सायट्रिक ॲसिड नको, तर व्हिनेगरही वापरू शकता। तर सगळ्यात आधी ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर मी इथे देठ काढून घेतले, तुम्हाला जर देठासहित आवडत असतील तर तुम्ही देठ तसेच ठेवले तरी चालतील। तर हे मिरच्या कट करताना या मिरच्यांना असा तिरपा कट द्यायचा। तिरपा कट दिल्यामुळे जो मसाला आपण करणार आहोत तो या मिरच्यांमध्ये आतपर्यंत चांगला मुरतो, किंवा मग तुम्ही गोल गोल असे बारीक जरी कट करून घेतल्या तरी देखील चालेल। आता ह्या सगळ्या मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे। सर्व मिरच्या इथे कट करून झालेल्या आहे। आता याच्यासाठीचा मसाला बनवून घेऊयात। तर मसाला बनवण्यासाठी आधी इथे कढई गॅसवर हलकीशी गरम करून घेतली, त्यामध्ये टाकली बडीशेप, मोहरी, मेथी दाणे आणि जिरे। हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे, परंतु हे सर्व जिन्नस गरम करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी किंवा मध्यम आचेवर ठेवायची। मोठ्या आचेवर हे जिन्नस गरम करून घ्यायचे नाहीयेत आणि याचा कलरही चेंज करायचा नाही आहे। तर हाताला चांगले गरम लागतील तोवर आपल्याला हे सर्व पदार्थ गरम करून घ्यायचेत। तर एकदा आपण चेक करूयात हे नीट गरम झालेत की नाही। तर इथे चेक केलं तर हे चांगले गरम लागत आहेत हाताला। तर हे आता कढईमधून काढून एका पसरट भांड्यात किंवा ताटात काढून घेऊया, जेणेकरून लवकर थंड होतील। त्यानंतर त्याच कढईत आता मोहरीची डाळही गरम करून घ्यायची। आता कढई गरम असेल त्यामुळे मोहरीची डाळ गरम होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। तर मोहरीची डाळ देखील हाताला चांगली गरम लागेपर्यंत आपण इथे गरम करून घेणार आहोत आणि इथेही गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यमच ठेवायची। मोहरीची डाळ गरम करून झाली, ती देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे आपण जे मीठ वापरणार आहोत ते पण मी इथे गरम करून घेते, कारण सध्या पावसाचे दिवस आहेत आणि मिठाला एक ओलसरपणा असतो आणि कुठल्याही लोणच्याला जर थोडं जरी ओलावा असेल तर लवकर खराब होतं, म्हणून इथे मीठही गरम करून घेते। आता मगाशी आपण जे बडीशेप, मोहरी, जिरे गरम करून घेतलं होतं ते इथे थंड झालेलं आहे। यामध्येच आता टाकायचं सायट्रिक ॲसिड। तर सायट्रिक ॲसिड गरम करायचं नाही आहे आणि सायट्रिक ॲसिड लोणच्यामध्ये वापरताना बारीक करून वापरायचं, म्हणून आपण हे जे पदार्थ आहे हे सर्व मिक्सरला याची बारीक पूड करून घेणार आहोत। तर त्याच्यासोबतच सायट्रिक ॲसिड देखील बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बारीक केलेली पूड ह्या मिरच्या ज्या कट करून घेतल्या त्यावर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर यावर टाकायची मोहरीची डाळ। तर मोहरीची डाळ मी मिक्सरला फिरवली नाही आहे, तुम्हाला हवी तर तुम्ही हलकीशी फिरवून घेऊ शकता। त्यानंतर यावर टाकायचे हिंग, हळद आणि मीठही पूर्ण थंड करून मगच वापरलेला आहे। आता हा सर्व मसाला या मिरच्यांमध्ये नीट मिक्स करून घ्यायचा आहे। आता ह्या लोणच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासाठी सुरुवातीला इथे मी 400 ml तेल गरम करून घेणार आहे
आणि लोणच्यामध्ये तेल टाकताना गरम करून पूर्ण थंड करायचं आणि मगच इथे वापरायचं आहे। जर गरम असतानाच तेल यामध्ये टाकलं तर लोणचं लवकर मुरलं जातं, परंतु ते जास्त दिवस टिकत नाही। तर त्यामुळे आपल्याला जे तेल आहे ते गरम करून चांगलं धूर येईपर्यंत गरम करायचं आणि मगच वापरायचं आहे। तर इथे एका भांड्यात मी तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे हा जो कप आहे मेजरिंग कप, त्याने 2 कप इथे तेल घेतलेला आहे। तर हा जो मेजरिंग कप आहे हा 240 ml चा आहे। तर त्या कपाने मी इथे 2 कप तेल घेतलेलं आहे। तर अंदाजे ते 400 ml किंवा थोडंफार जास्त असं आहे। आता हे तेल पूर्ण गरम झाल्यानंतर थंड देखील करायचं आहे। तर कोमट वगैरे असं अजिबात नको आहे, पूर्ण थंड करायचं। आणि जो मसाला आपण मिरच्यांमध्ये टाकला होता, तेल थंड होईपर्यंत मी तो 2-3 वेळा ह्या मिरच्यांमध्ये नीट मिक्स केला, त्यामुळे त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आणि जे तेल आहे ते देखील पूर्ण थंड झालेलं आहे। ते आता ह्या मिरच्यांमध्ये टाकून घेऊयात। तर कुठलंही लोणचं जर टिकायचं असेल तर त्यासाठी तेल जे आहे ते त्या लोणच्याच्या अगदी वरपर्यंत म्हणजे 1 ते 2 इंच वरपर्यंत तेल असलं पाहिजे, म्हणजे जे लोणचं आहे हे जास्त दिवस टिकतं आणि लोणच्याला बुरशी देखील येत नाही। आता इथे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे, परंतु हे खाण्यासाठी तयार नाही आहे। तर हे लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी 15 दिवस तरी लागतात। 15 दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं। तर हे लोणचं भरण्यासाठी इथे काचेची बरणी वापरलेली आहे। तर लोणचं भरण्यासाठी काचेचीच बरणी वापरायची, स्टीलचा डब्बा, पितळेचा डब्बा किंवा प्लास्टिकची बरणी वापरायची नाही। प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणच्याचा जो कलर आहे तो देखील चेंज होतो आणि चवीतही फरक पडतो। त्यामुळे लोणचं भरताना काचेच्या बरणीचाच वापर करावा। तर इथे काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून मग घेतलेली आहे। त्यामध्ये आता हे सगळं लोणचं व्यवस्थित भरून घ्यायचं। आणि लोणचं बनवताना जे पण आपण भांडे वापरणार हे सगळे कोरडे असले पाहिजे, अजिबात एक थेंबही त्याला पाणी वगैरे लागलेलं नसावं, कारण पाण्यामुळे लोणचं लवकर खराब होतं। तर आता जेवढं लोणचं आपण बनवले ते सगळं ह्या बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे। आता इथे वरती बघाल तुम्ही तर लोणच्याच्या वरती तेलाचा थर दिसत नाही आहे, परंतु जसजसं हे लोणचं मुरत जातं तेल जे आहे ते हळूहळू वर येतं। पण जर तुम्हाला वाटलं की तेल कमी आहे तर तुम्ही नंतर वरूनही त्याच्यामध्ये तेल ओतू शकता। फक्त परत तेल ओतताना मात्र गरम करून थंड करायचं आणि मगच ते ह्यामध्ये टाकायचं। तर असं हे मिरचीचं लोणचं इथे तयार झालेलं आहे। 15 दिवसानंतर हे लोणचं आता खाण्यासाठी देखील तयार झालेलं आहे। तुम्हीही नक्कीच करून बघा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।